ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आज आपण कुंभ या राशीचे 2026 या वर्षाचे वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत। हे वार्षिक भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे। जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीप्रमाणे हे भविष्य आपणास लागू होईल। थोड्या प्रमाणात जन्म लग्न राशीवरून सुद्धा हे भविष्य आपल्याला लागू होईल। अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगळी असल्यामुळे, प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे, त्याचप्रमाणे प्रत्येकाची विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या चालू असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळमानाने परिणाम जाणवतील। परंतु या राशी भविष्याचा आपणास निश्चितच उपयोग होईल। अर्थात या 2026 या वर्षामध्ये कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, तसेच करिअरच्या दृष्टीने, नोकरीच्या दृष्टीने कोणकोणत्या महिन्यात संधी येण्याची शक्यता आहे, तसेच कोणकोणत्या महिन्यामध्ये आपल्याला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे, हे आपण आपल्या राशीस्वामीवरून तसेच आपल्या प्रत्येक महिन्याला बदलत असलेल्या सूर्याच्या राशी भ्रमणावरून आपण पाहणार आहोत। अर्थात व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। काही उपाय सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। चला तर जाणून घेऊया कुंभ या राशीला वर्ष 2026 मध्ये आरोग्य, शिक्षण, संतती, नोकरी, व्यवसाय, वैवाहिक सौख्य, विवाहयोग, कौटुंबिक सौख्य, आध्यात्मिक प्रगती इत्यादी बाबतीत 2026 या वर्षामध्ये कशा प्रकारची फले मिळतील। सर्वप्रथम आपण कुंभ राशी व्यक्तींना देवांचा गुरु बृहस्पती अर्थात गुरुग्रह या 2026 या वर्षामध्ये कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेऊया। कुंभ राशी व्यक्तींच्या या 2026 या वर्षामध्ये दिनांक 2 जून 2026 पर्यंत गुरुग्रह पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हे धनेश व लाभेश गुरुचे पंचम स्थानातील भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहील। अर्थात कुंभ राशी व्यक्तींना अचानक मोठी आर्थिक प्राप्ती या वर्षामध्ये होण्याची शक्यता राहणार आहे। अर्थात 2 जून 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण होण्याचे योग येणार आहेत। तसेच 2 जून 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याची साथ चांगली राहील। कुंभ राशी व्यक्तींचा मान सन्मान वाढवणारा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। अर्थात 2 जून 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींना आपल्या पराक्रमाला भाग्याची जोड राहील। तसेच हे पंचम स्थानातील गुरुग्रहाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना आपल्या संतती योगासाठी तसेच संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे राहील। कुंभ राशी व्यक्तींचे व्यक्तिमत्व प्रभावी होण्यामध्ये 2 जून 2026 पर्यंत गुरुग्रहाचे योगदान राहील व 2 जून 2026 नंतर हा गुरुग्रह कुंभ राशी व्यक्तींच्या षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करेल। अर्थात षष्ठ स्थानातील उच्च राशीतील गुरुग्रह सुद्धा कुंभ राशी व्यक्तींना नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी व त्यामध्ये यश संपादन करण्यासाठी शुभ परिणाम देणारा राहील। तसेच आर्थिक लाभाच्या दृष्टीने सुद्धा हा गुरुग्रह कुंभ राशी व्यक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहील। परंतु मोठे कौटुंबिक खर्च निर्माण करणारा सुद्धा हा गुरुग्रह दिनांक 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। अर्थात हा 6व्या स्थानातील गुरुग्रह कुंभ राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात मानसिक ताणतणाव वाढवणारा राहील। परंतु हा गुरुग्रह कुंभ राशी व्यक्तींना विदेश भ्रमणासाठी अनुकूल परिणाम देणारा राहील। तीर्थयात्रेच्या योगासाठी शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह कुंभ राशी व्यक्तींसाठी दिनांक 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींसाठी राहील व नोव्हेंबर व डिसेंबर 2026 या महिन्यामध्ये कुंभ राशी व्यक्तींच्या गुरुग्रह सप्तम स्थानामध्ये प्रवेश करेल। अर्थात हा सप्तमस्थ गुरुग्रह पुन्हा कुंभ राशी व्यक्तींना विवाह योगासाठी वैवाहिक सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा राहील। नोव्हेंबर व डिसेंबर 2026 या महिन्यामध्ये कुंभ राशी व्यक्तींना भागीदारीतील व्यवसायामध्ये चांगले यश निर्माण होईल। तसेच व्यवसायामध्ये सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा सप्तमस्थ गुरुग्रह कुंभ राशी व्यक्तींसाठी राहील। त्याचप्रमाणे कुंभ राशीचा राशीस्वामी शनी ग्रह या संपूर्ण वर्षामध्ये कुंभ राशी व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून कुटुंब स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हे द्वितीयस्थ शनीचे भ्रमण सुद्धा कुंभ राशी व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे आहे, कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे आहे। हे द्वितीयस्थ शनीचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढवणारे आहे। परंतु या वर्षामध्ये दिनांक 2 जून 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींना गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या शनिग्रहाचे सुद्धा शुभ परिणाम कुंभ राशी व्यक्तींना जाणवतील व नोव्हेंबर डिसेंबर 2026 या महिन्यामध्ये सुद्धा कुंभ राशी व्यक्तींना शनिग्रहाचे अनुकूल परिणाम जाणवतील। तसेच राहू ग्रह या
वर्षामध्ये दिनांक 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत कुंभ राशीमधूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हे 25 नोव्हेंबर 2026 पर्यंतचे कुंभ राशीतील राहू ग्रहाचे भ्रमण सुद्धा कुंभ राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव वाढवणारे आहे. आपल्या आरोग्याबाबत थोड्या प्रमाणात चिंता निर्माण करणारे हे राहूचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींसाठी 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. त्यानंतर आपण या 2026 या वर्षामध्ये सूर्यग्रहाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना केव्हा अनुकूल फले देईल व केव्हा प्रतिकूल फले देईल याचा आढावा घेऊया. कुंभ राशी व्यक्तींच्या सूर्यग्रह या 2026 या वर्षामध्ये या वर्षाच्या सुरुवातीसच दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींना या सूर्याचे भ्रमण अनुकूल परिणाम देणारे राहील. अर्थात 14 जानेवारी 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तीसाठी 14 जानेवारी 2026 पर्यंत राहील. तसेच हे सूर्याचे भ्रमण 14 जानेवारी 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायात प्रमोशन देणारे सुद्धा राहणार आहे. त्याचप्रमाणे या 2026 या वर्षामध्ये कुंभ राशी व्यक्तींच्या सूर्यग्रह दिनांक 14 एप्रिल ते 15 मे 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करेल. अर्थात हे पराक्रम स्थानातील सूर्याचे भ्रमण सुद्धा कुंभ राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवेल. अर्थात या दरम्यान कुंभ राशी व्यक्तींना आपल्या पराक्रमाने भाग्योदय घडवून आणणारे हे सूर्याचे भ्रमण राहील. या दरम्यान कुंभ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायात नवी संधी निर्माण होण्याचे योग येणार आहेत. नोकरी व्यवसायात नवीन संधी निर्माण होऊन त्यामध्ये यश संपादन करण्यासाठी हा महिना कुंभ राशी व्यक्तींसाठी अनुकूल परिणाम देणारा राहील. त्याचप्रमाणे सूर्यग्रह कुंभ राशी व्यक्तींच्या या 2026 या वर्षामध्ये दिनांक 16 जुलै ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींच्या सूर्यग्रह षष्ठ स्थानातून भ्रमण करेल. अर्थात हा 6व्या स्थानातील सूर्यग्रह सुद्धा कुंभ राशी व्यक्तींना शत्रुहंता योग निर्माण करत असल्यामुळे या दरम्यान कुंभ राशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल. कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश मिळवण्यासाठी हा महिना कुंभ राशी व्यक्तींना अनुकूल परिणाम देणारा राहील. सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा महिना कुंभ राशी व्यक्तींसाठी राहील. तसेच ज्या कुंभ राशी व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्या व्यक्तींना हमखास नोकरी मिळण्याचे योग या महिन्यामध्ये येतील. अर्थात कुंभ राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग सुद्धा येण्याची शक्यता राहणार आहे. दिनांक 16 जुलै ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये सुद्धा यश मिळण्याची शक्यता राहणार आहे. त्याचप्रमाणे सूर्यग्रह कुंभ राशी व्यक्तींच्या या 2026 या वर्षामध्ये दिनांक 16 नोव्हेंबर 2026 ते वर्षाखेरपर्यंत कुंभ राशी व्यक्तींच्या दशम व लाभस्थानातून भ्रमण करेल. अर्थात हे दशम व लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण सुद्धा कुंभ राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहील. नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी मिळवून देणारे हे सूर्याचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींसाठी दिनांक 16 नोव्हेंबर 2026 नंतर वर्ष अखेरपर्यंत राहणार आहे. तसेच हे सूर्याचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे राहणार आहे. कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश मिळवून देणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 16 नोव्हेंबर 2026 नंतर कुंभ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. आपल्या मान सन्मानामध्ये वाढ करणारे हे सूर्याचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींसाठी दिनांक 16 नोव्हेंबर 2026 नंतर राहणार आहे. यानंतर आपण कुंभ राशी व्यक्तींना सूर्यग्रह प्रतिकूल फले केव्हा देईल याचा आढावा घेऊया. कुंभ राशी व्यक्तींच्या सूर्यग्रह या वर्षामध्ये दिनांक 14 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करेल. अर्थात हे 12व्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याबाबत थोड्या प्रमाणात अनिष्ट परिणाम देणारे राहील. मानसिक ताणतणाव वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण दिनांक 14 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींसाठी राहील. हे 14 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 पर्यंतचे सूर्याचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये ताणतणाव वाढवणारे राहील. दगदग वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींसाठी राहील. त्याचप्रमाणे सूर्याचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना या 2026 या वर्षामध्ये दिनांक 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातून सूर्यग्रह भ्रमण करेल. हे अष्टम सूर्याचे भ्रमण सुद्धा कुंभ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये ताणतणाव वाढवणारे राहील. तसेच कुंभ राशी व्यक्तींना भाग्यामध्ये अडथळे निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण राहील. कुंभ राशी व्यक्तींनी या दरम्यान आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी. अर्थात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये ताणतणाव वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण राहणार आहे. यानंतर पण मंगळ ग्रह कुंभ राशी व्यक्तींना या वर्षामध्ये कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेऊया. मंगळ ग्रह कुंभ राशी व्यक्तींच्या या 2026 या वर्षामध्ये दिनांक 11 मे ते 20 जून 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणार आहे. अर्थात हे पराक्रम स्थानातील मंगळाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींचा उत्साह वाढवणारे राहील. कुंभ राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण राहील. आपल्या भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे हे तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींसाठी राहील. छोट्या मोठ्या प्रवासातून लाभ निर्माण करणारे हे तृतीय मंगळाचे भ्रमण
कुंभ राशी व्यक्तींसाठी 11 मे ते 20 जून 2026 पर्यंत राहील. आपल्या पराक्रमाला भाग्याची जोड निर्माण करणारे हे तृतीय मंगळाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींसाठी दिनांक 11 मे ते 20 जून 2026 पर्यंत राहील. त्याचप्रमाणे मंगळाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींच्या या 2026 या वर्षामध्ये दिनांक 18 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींच्या षष्ठ स्थानातून मंगळ ग्रह भ्रमण करेल. अर्थात हे 6व्या स्थानातील मंगळाचे भ्रमण सुद्धा शत्रुहंता योग निर्माण करत असल्यामुळे या दरम्यान कुंभ राशी व्यक्तींना आपल्या शत्रूवर विजय मिळेल. हे 6व्या स्थानातील मंगळाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना आपला उत्साह पराक्रम वाढवणारे राहील. यानंतर आपण मंगळ ग्रह कुंभ राशी व्यक्तींना केव्हा प्रतिकूल परिणाम देईल याचा आढावा घेऊया. या 2026 या वर्षामध्ये मंगळ ग्रह कुंभ राशी व्यक्तींच्या 16 जानेवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींच्या 12व्या स्थानातून भ्रमण करेल. अर्थात हे 12व्या स्थानातील मंगळाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना त्रास दगदग वाढवणारे राहणार आहे. नोकरी व्यवसायामध्ये आपले कष्ट वाढवणारे राहणार आहे. हे 12व्या स्थानातील मंगळाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना आपली चिडचिड वाढवणारे राहणार आहे. हे 12व्या स्थानातील मंगळाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना अनावश्यक प्रवास वाढवणारे राहणार आहे. त्याचप्रमाणे हे 12व्या स्थानातील मंगळाचे भ्रमण कुंभ राशी व्यक्तींना आपला खर्च वाढवणारे राहणार आहे. संपूर्ण 2026 या वर्षाचा विचार करता कुंभ राशी व्यक्तींना या 2026 या वर्षामध्ये दिनांक 2 जून 2026 पर्यंत शुभ फले मिळतील. तसेच दिनांक 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत कुंभ राशी व्यक्तींना शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारची फले या वर्षामध्ये जाणवतील. व नोव्हेंबर व डिसेंबर 2026 या 2 महिन्यामध्ये सुद्धा कुंभ राशी व्यक्तींना हे वर्ष शुभ फलदायी राहणार आहे. या वर्षामध्ये कुंभ राशी व्यक्तीने नित्य शनी स्तोत्र पठण करावे. तसेच हनुमान चालिसा तसेच मारुती स्तोत्र नित्य पठण करावे. तसेच कुंभ राशी व्यक्तींनी प्रत्येक शनिवारी अभ्यंग स्नान करावे. तसेच प्रत्येक शनिवारी कुंभ राशी व्यक्तींनी व्रतस्थ राहावे. शनी मारुतीचे दर्शन घ्यावे. तसेच या शनी ग्रहाचे अशुभ परिणाम कमी होण्यासाठी कुंभ राशी व्यक्तींनी या 2026 या वर्षामध्ये आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे. अर्थात कुंभ राशी व्यक्तींनी या वर्षामध्ये व्यसनाधीनता टाळावी. कुंभ राशी व्यक्तींनी शनी ग्रहाचे शुभ परिणाम जाणवण्यासाठी प्रौढ व्यक्तींचा व वृद्ध व्यक्तींचा मान ठेवावा. वृद्ध व्यक्तींची सेवा करावी. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. 2026 या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.